म्हैसाळ जिल्हा परिषद गटात सुशांत खाडे यांचा झंझावती प्रचार. म्हैसाळ जिल्हा परिषद गटामध्ये बैठका घेऊन भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन. मिरज विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व जागांवर भारतीय जनता पार्टीचे सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यांना विजयी करण्यासाठी खाडे कुटुंबीय मैदानात उतरले आहे. आणि याच प्रचाराचा भाग म्हणून भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी म्हैसाळ जिल्हा परिषद गटात झंझावती दौरा करत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकले आहे. सुशांत खाडे यांनी म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ नीलम महादेव दबडे आणि टाकळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार मोहिनी वाघमारे यांच्या प्रचारार्थ टाकळी गणामध्ये प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून निवडणूक रणनीतीवर चर्चा केली. या दौऱ्यादरम्यान सुशांत खाडे यांनी टाकळी आणि बोलवाड येथील स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचे राजकारण केलेले असून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज पूर्व भागात विकासाची गंगा पोहोचली आहे आणि हाच विकासाचा रथ पुढे येण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व असणे आवश्यक आहे, असे आवाहन सुशांतदादा खाडे यांनी केलेलं आहे. म्हैसाळ जिल्हा परिषद गटात भाजपाच्या उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या जनरेट्यामुळे भाजपाचा विजय निश्चित असल्याचं मत माजी सरपंच सुहास पाटील यांनी व्यक्त केलं आहे. या बैठकीला भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी नीलम महादेव दबडे. मी म्हैसाळ गटातून जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढवित आहे. तर आज आमच्या बोलवाड गावामध्ये सुशांतदादा खाडे यांच्या त्यांनी आमच्या गावात येऊन त्यांच्यासमोर गावकऱ्यांनी प्रश्न मांडले व समस्या मांडल्या. त्या सर्व आम्ही समजावून घेतल्या व त्या प्रश्नाचे आम्ही नक्कीच निराकरण करू, त्या समस्याचे निराकरण करू आणि आम्ही आम्हाला जर त्यांनी संधी दिली तर त्या संधीचे नक्की सोनं करू. तर येत्या 7 तारखेला आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतील ही अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी मोहिनी प्रमोद वाघमारे, टाकळी गणातून पंचायत समिती निवडणूक लढवित आहे. आज आपला बोलवाड गावामध्ये सुशांतदादा खाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज बैठका घेतल्या. त्या बैठकाला भरपूर चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. म्हैसाळ गटामध्ये पण काल भरपूर प्रमाणात प्रतिसाद चांगला होता. काल म्हैसाळमध्ये आमची रॅली पण निघालेली आहे प्रचाराची. तिथं पण महिलांचा असू दे, बंधू भगिनींचा असू दे, चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज बोलवाड गावामध्ये आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेऊ, त्यावर काम करूच. तुम्ही आम्हाला साथ द्यावी, त्यामध्ये आम्ही खरे उतरू हीच तुमच्याकडनं अपेक्षा करते. येत्या 7 तारखेला आम्हाला भाजप पक्षाला निवडून द्यावे ही तुम्हाला विनंती करते. आज या ठिकाणी आमचे नेते माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषदचे भाजपचे उमेदवार सौ नीलम दबडे आणि पंचायत समितीचे उमेदवार सौ मोहिनी वाघमारे यांना आमच्या नेत्यांनी उभे केलेले असून नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये भरघोस निधी आलेला आहे. आमचे नेते सुरेश भाऊ खाडे हे सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी भरपूर श्रम घेत आहेत. आज आमच्या गावामध्ये आमचे मार्गदर्शक सुशांतदादा यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये बैठक झाली. या बैठकीस भरघोस प्रतिसाद मिळालेला असून आम्ही आमच्या गावातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांना आम्ही निवडून देतो, एवढी मी माजी सरपंच या नात्याने ग्वाही देतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, म्हैसाळ.